नमस्कार मित्रांनो, आम्ही यावर्षी अ, महाराष्ट्रातील पेंच अभयारण्यामध्ये खुर्सापार गेटमधून सफाऱ्या केल्या होत्या. 2 सफाऱ्या या आम्ही खुर्सापार गेटमधून केल्या. त्याच्यातली पहिली सफारी 1 मेला सकाळी 5:30 वाजता सुरू झाली. या सफारीमध्ये सुरुवातीलाच आम्हाला तिथला मस्कॉट शुभंकर म्हणतो आपण त्याला मराठीत, तो दिसला. हा मस्कॉट होरी नावाचा मलबार पायड हॉर्नबिल आहे. हा मलबार पाय हॉर्नबिल ठेवण्याचं कारण असं की इथल्या जंगलामध्ये जी जैवविविधता आहे, इतर पक्षी सुद्धा आहेत, त्यांना प्रोत्साहन मिळावं, त्यांना पाहण्यासाठी लोकांनी यावं, यासाठी या मलबार पाय हॉर्नबिलची इथल्या शुभंकर म्हणून निवड करण्यात आलेली आहे. आमची सफारी सकाळी लवकरच सुरू झाली. 5:30 ची सफारी पहा, त्याच्यामुळं झुंजू आहे आणि सुरुवातीलाच गाईडने आम्हाला माहिती द्यायला सुरुवात केली. सामने में ओके, कुछ बैठा हुआ एक हाँ इधर बैठा है. थोडा पुढे गेल्यानंतर आम्हाला एक रानगवा दिसला. जंगल आता समर असल्या कारणाने थोडं शुष्क आहे, पण मात्र इथे प्राणी संपदा भरपूरच आहे. पहा, आम्हाला नीलगाय सुद्धा लगेचच पाहायला मिळाली. वातावरणात थोडा गारवा होता. समर सीझन असला तरी लवकर आम्ही बाहेर पडलेलो 5:30 वाजता. त्याच्यामुळं वातावरण तसं शांत आणि थंड होतं. थोड्याच वेळात आम्हाला वाईल्ड बोर बघायला मिळाला. इथे जैवविविधता भरपूरच आहे, त्याच्यामुळं पहिल्या 15 ते 20 मिनिटात अनेक प्राणी आम्हाला इथे पाहायला मिळाले. त्याच्यानंतर एक सांबर आणि एक माकड यांचं सहजीवन आम्हाला पाहायला मिळालं. माकड झाडावरून पाला तोडून खाली टाकत होतं आणि सांबर तो पाला खात होतं. थोड्याच वेळाने आम्हाला एक विलक्षण दृश्य पाहायला मिळालं. केमोफ्लॉज आहे पहा. ते तुम्हाला चटकन लक्षात येणार नाही. इथे स्कूप ऑल आहे आणि स्कूप ऑलची जोडी होती. आम्हाला सहज ती पाहायला दिसत नव्हती. आमच्या गाईडने सांगितल्यामुळेच आम्हाला कळलं की ते स्कूप ऑल आहे. त्याच्यानंतर आम्ही त्याचं व्हिडिओ शूटिंग आणि फोटो घेऊ शकलो. वातावरण अतिशय प्रसन्न होतं आणि सुरुवातीलाच एवढे पक्षी आणि प्राणी दिसल्यानंतर आमची उत्सुकता ताणली गेली होती आणि खरंच ती उत्सुकता लगेचच पहिल्या अर्ध्या तासातच पूर्ण झाली आणि आम्हाला एका तळ्याच्या काठी ही B2 नावाची वाघीण दिसली. B2 वाघीण इथली प्रसिद्ध वाघीण आहे. दुर्गा वाघिणीची ती मुलगी आहे आणि बासर नावाच्या वाघिणीची दुर्गा वाघिणीची नात आहे आणि बासर वाघिणीची ही मुलगी आहे. दुर्गाची दुसरी मुलगी म्हणजे दुसरं कप म्हणता येईल आपल्याला, ती म्हणजे बिंदू. त्या नात्याने बिंदू आणि ही B2 ह्या मावशी आणि भाची अशा प्रकारे आहेत. मात्र या जंगलामध्ये दोघांचंही सध्या राज्य आहे आणि बिंदू आणि B2 या मावशी आणि भाचीमध्ये नेहमीच संघर्ष होताना दिसतो. याबाबतचे अनेक व्हिडिओ मी पाहिलेले आहेत. अतिशय शांतपणे पाणवठ्याच्या एका बाजूला ही वाघीण बसली होती. आमच्यापासून थोडं अंतर दूर होतं. मध्ये तलाव आहे, पण झूम केल्यामुळं ती जवळ दिसत आहे. तलावाच्या एका साईडला ती बसलेली होती आणि आमच्या जिप्सीज एका बाजूला येऊन उभ्या राहिलेल्या होत्या. सुरुवातीला 2-3 जिप्सी होत्या. हळूहळू मागोमाग अनेक जिप्सीज यायला सुरुवात झाल्या आणि मग आम्ही सुद्धा थोडा विचार केला की आम्ही जरा थोडं मागे जायला पाहिजे, कारण मागून येणाऱ्या जिप्स्यांना सुद्धा चांगल्या प्रकारे या B2 वाघिणीचं दर्शन व्हावं या इच्छेने आम्ही थोडे मागे सरकण्याचा निर्णय घेतला. हे पहा, किती आकर्षक दिसत होती B2. सूर्य आत्ताच उदयाला येत होता, अद्याप फारसा वर आला नव्हता आणि
त्या ज्या प्रकाशात जो सकाळचा पहाटेचा प्रकाश आहे त्या प्रकाशामध्ये ही बिटू वाघीण उजळून दिसत होती. समोर अनेक पक्षी पाणवठ्यामध्ये अनेक पक्षी, छोटे छोटे बदक, कॉर्मोरेट आणि बगळे वगैरे तिथे फिरत होते. हे काही फोटो मी कॅमेऱ्यात झूम करून टिपलेले आहेत. इतक्या लवकर वाघीण पाहायला मिळेल असं आम्हाला वाटलं नव्हतं, परंतु आमचं लक चांगलं होतं, त्यामुळे आम्हाला ही वाघीण पहिल्या अर्ध्या तासातच पाहायला मिळाली. हा गोप्रो वरून घेतलेले हे चित्रीकरण करण्यात आलेलं आहे. मानसीच्या हातात गोप्रो होता आणि ती निसर्गाचं छान चित्रीकरण करत होती. गोप्रोमध्ये वाघीण तरी दिसू शकत नव्हती लांब असल्या कारणाने, मात्र निसर्ग मात्र खूप छान दिसत होता. पहाटेचीच वेळ म्हणता येईल, 6 वाजताचा वेळ आहे. सूर्य आत्ता कुठे उदयास येत होता. झुंजूमुंजू वातावरण आहे आणि अनेक जिप्स्या या छोट्याशा तलावाच्या काठाला थांबलेल्या होत्या आणि प्रत्येक जण आपल्या कॅमेऱ्यामध्ये हे सुंदर क्षण टिपण्यात मग्न होता. शुभ्र निरभ्र आकाश, पक्ष्यांचे थवे आता त्यांचे आगमन झाल्याचे दर्शवत होते. त्यांची सकाळ झालेली होती. बगळे होते ते, बगळ्यांचे थवे उडत होते. वातावरण अत्यंत प्रसन्न, आल्हाददायक होतं. आणि अशा छान वातावरणात जर आपल्याला वाघीण पाहायला मिळत असेल तर त्याहून दुसरं काय. हा माझा मुलगा सकाळी 4:30ला उठवल्यामुळं झोपेत होता. मध्ये मध्ये डोळे किलकिले करून तो वाघिणीकडे बघत होता, पण बराच वेळ तो झोपाच काढत होता. अतिशय अविस्मरणीय क्षण आम्ही टिपत होतो. वाघीण बसून होती, बराच वेळ वाघीण बसलेली होती. बऱ्याच वेळा काय होतं की वाघिणी ज्यावेळी पाणवठ्याच्या बाजूला बसतात त्यावेळी लवकर उठत नाहीत. आम्ही एक विचार केला की मागून आलेल्या जिप्सीज ज्या होत्या त्यांना त्या वाघिणीचं चांगलं दर्शन मिळावं याकरिता आम्ही आमच्या जिप्सीज मागे नेल्या आणि एका उंच टेकाडावर आमच्या जिप्सीज आम्ही उभ्या करून ठेवल्या. ज्यावेळी आणखी काही हालचाल त्या वाघिणीने केली तर त्या आम्हाला टिपता येतील. निसर्ग खूपच सुंदर होता आणि त्या क्षणी आम्हाला इतकं छान वाटत होतं की आमची पहिल्याच सफारी आहे. याच्यापूर्वी सुद्धा एकदा खुर्सापार गेटमधून मी सफारी केलेली होती, मात्र त्या सफारीत माझी पूर्ण निराशा झाली होती. ही जी वाघीण आहे ती मध्ये मध्ये इकडे तिकडे पाहत होती, आमच्याकडे निरखून पाहत होती. आम्ही जरा आत्ता थोडं लांब गेलेलो होतो, त्या टेकाडावर गेल्या कारणाने लांबून तिचं दर्शन होत होतं. नुसत्या डोळ्यांनी मात्र ती अंधुकशी दिसत होती. कॅमेराच्या लेन्समध्ये अशा प्रकारे ती दिसत होती. B2 या वाघिणीचे 4 बच्चे आहेत. ते आता सब ॲडल्ट स्टेजमध्ये आहेत असं सांगण्यात आलं. त्यापैकी 2 बच्चे हल्ली दिसतात, दुसरे 2 बच्चे कुठे आहेत काही कल्पना नव्हती. गाईडच्या सांगण्यावरून 2 बच्चे याच परिसरात दिसतात. त्याचवेळी आमच्या समोर हा सुंदर असा नीलपंख, त्याला आपण इंडियन रोलर म्हणतो इंग्लिशमध्ये, तो आमच्या समोर उड्या मारत आला आणि तिथे काही पडलेले दाणे असतील किंवा काही असेल तर तो तिथे खात होता. तेही दृश्य खूप छान दिसत होतं.
बगड्यांचे थवे उडत असतानाचे दृश्य आणि हा किंगफिशर पंख सुकवत असलेला कार्बोरेट. तिथे या पेंच अभयारण्य आता थोड्याच वेळाने ती वाघीण उभी राहिली आणि चालायला लागली. सहसा बऱ्याच वेळ वाघीण बसून असते, पण आता मात्र आम्हाला आमच्या समोरून ही B2 वाघीण चालत पुढे जात असतानाचं दृश्य आम्हाला टिपता आलं. मध्यंतरी ती थोडा वेळ उभी राहिली, कदाचित पॉटी करत असावी आणि त्यानंतर पुन्हा पुढे चालायला त्या वाघिणीने सुरुवात केली. पाठीमागे चिखल लागला होता, कारण समोरचा भाग चकाकत होता आणि मागच्या बाजूला त्या पाण्याच्या डबक्यात बसल्या कारणाने तिथला चिखल तिच्या पार्श्वभागाला आणि शेपटीला लागलेला दिसत होता. तरीही ती शेवटी वाघीणच आहे. तिचं दिमागदार चालणं आणि सौंदर्य हे दुसऱ्या कुठल्याही प्राण्याशी आपण त्याची तुलना करू शकणार नाही. मध्ये मध्ये असणाऱ्या बुशच्या मागून, झुडपाच्या मागून हळूहळू ती वाघीण B2 वाघीण पुढे सरकत होती. या B2 वाघिणीचं ऑफिशियल नाव T14 टायगर 14 असं आहे, पण आता ती B2 वाघीण म्हणूनच इथे प्रसिद्ध झालेली आहे. खूप छान दिसते पहा. आणि मोकळ्या जागेत आल्यानंतर आम्हाला तिचं अजून चांगलं विलोभनीय दृश्य पाहायला मिळालं. आम्हाला वाटलं होतं की ती आता पुढे येईल, जास्त पुढे येईल, मात्र थोड्याच वेळाने ती एका डबक्यामध्ये गुडूप झाली आणि कदाचित तिथेच ती बसली असावी. असे झाल्यानंतर हे काही तिचे टिपलेले मी फोटो आहेत. यानंतर मात्र आम्ही निर्णय घेतला की आता तिथून मागे जावं आणि एक फेरफटका मारून यावा. आणि मग आम्ही ब्रेकफास्टच्या ठिकाणी आलो. थोडा ब्रेक घेतला. तिथे वॉशरूम सुद्धा खूप छान आहे. बेंचमध्ये ताडोबापेक्षा सुद्धा वॉशरूम आणि इतर व्यवस्था खूप चांगल्या आहेत. तिथे काही फोटो सुद्धा आम्ही घेतले आणि पुन्हा आम्ही B2 वाघिणीच्याच दिशेने निघालो. कदाचित आता ती उठली असेल आणि तिचे चालतानाचं दृश्य आपल्याला पाहायला मिळेल आणि ती आपल्या समोर कदाचित येईल, या आशेने आम्ही पुन्हा त्याच ठिकाणी पोहोचलो. तिथे अनेक जिप्स्या उभ्या होत्या आणि कदाचित त्यांना ही B2 वाघीण दिसत असावी, म्हणून आम्ही तिथे पोहोचलो आणि आम्हालाही ती B2 वाघीण दिसली. आता ती थोडक्यात ती थोड्या वेळापूर्वीच उठली असावी आणि त्या खड्ड्यातून किंवा जो डबकं होतं तिथून उठून दुसऱ्या जागी आली, येऊन बसलेली होती. ज्या जिप्सीज इथे उभ्या होत्या त्या जिप्सीजना ती निश्चितच चालताना पाहायला मिळाली असावी. दुसऱ्या काठाला बसली होती, दुसऱ्या बाजूला बसली होती आणि हे अंतर आता पहिल्या अंतरापेक्षा थोडं जास्तच दूर होतं. पाण्यामध्ये शांत बसलेली होती. पुन्हा हीच शंका होती की आता ही बसली आहे, ती पुन्हा उठेल की नाही उठणार. बराच वेळ वाघिणी बसून राहतात. 2-2, 3-3 तास सुद्धा वाघिणी एकाच जागी बसलेल्या मी पाहिलेल्या आहेत. तिच्या छोट्या छोट्या हालचाली आम्ही टिपत होतो. मध्येच ती पाणी पित होती तिथलं. मध्येच काही पक्षी समोरून उडून जात होते. ते सुद्धा अतिशय छान दृश्य होतं. त्या तलावामध्ये किंवा तलावाच्या बाजूला अनेकविध पक्षी आहेत. या पेंच अभयारण्याचं वैशिष्ट्य म्हणजे या पेंच अभयारण्यामध्ये 367 जातीचे वेगवेगळे पक्षी आहेत.
खूप वैविधता या पेंच अभयारण्यामध्ये आहे. म्हणूनच तो होरी नावाचा शुभंकर जो पक्षी आहे तो इथला शुभंकर समजला जातो. कॉलरवाली नावाची इथे वाघीण होती, ती सुद्धा अतिशय प्रसिद्ध वाघीण होती. तिने तब्बल 29 बच्चांना जन्म दिला होता, म्हणून तिचं नाव सुद्धा इथे अतिशय प्रसिद्ध आहे. 2022 मध्ये त्या कॉलरवाली वाघिणीचं निधन झालेलं आहे आणि ती सुद्धा सर्व जिप्सींना खूप छान दर्शन देत असे. 29 बछड्यांची आई म्हणून तिला सुपर मॉम म्हणून सुद्धा म्हटलं जात होतं. आणि त्यानंतर आता ह्या दोन वाघिणी बिटू आणि बिंदू या खुर्सापार झोन मध्ये आपलं राज्य करीत आहेत. खूप छान पक्षी समोरून जात होते, पाण पक्षी. हे समोर पहा, बदक पोहत आहेत. बदक पोहत जात आहे. बदकाची एक पेर आहे. एक इकडून पोहत येत आहे, दुसरं बदक दुसरीकडून पोहत जात आहे. दोन बदक मध्ये आहेत, दुसऱ्या बाजूला वाघीण आहे आणि इकडे आमच्या सर्व जिप्स्या उभ्या होत्या. मला वाटलं होतं की आता ही वाघीण उठणार नाही, पण तसं झालं नाही. थोड्या वेळाने ही वाघीण उठली आणि उभी राहिली आणि हळूहळू त्या गवताच्या दिशेने सरकू लागली. समोर गवत वाढलेलं होतं. थोडाच वेळ, काही क्षणच आम्हाला तिचं चालतानाचं दर्शन झालं आणि थोड्या वेळाने ती गवतामध्ये कुडूप झाली. अशा प्रकारे ही बिटू वाघीण 2 वेळा आम्हाला दिसली आणि त्यानंतर मात्र आम्ही तिचा नाद सोडून पेंचचं इतर जंगल पाहण्यासाठी रवाना झालो. पेंचचं हे जंगल खूपच छान आहे आणि उन्हाळा असल्यामुळं, मे महिना असल्यामुळं इथे थोडाफार प्रमाणात आता झाडं वाळलेली आहेत. थोड्या वेळ पुढे गेल्यानंतर एक मोर, इंडियन पिकॉक आमच्या समोरून चालत गेला. काही दृश्य याच्यात गोप्रोने टिपलेली आहेत आणि इथे मोबाईल अलाउड नाही, आपल्याला माहीतच आहे. आता सर्वच अभयारण्यामध्ये मोबाईलला बंदी केलेली आहे, त्यामुळं एकतर गोप्रो असेल किंवा ॲक्शन कॅमेरा असेल किंवा मग आपला डिजिटल कॅमेरा असेल, तर त्याची मिररलेस कॅमेरा असेल तर त्याच्या आधारे आपण इथे फोटोग्राफी करू शकतो. इथे येण्यासाठी नागपूरवरून 80 ते 90 किलोमीटर अंतर आहे आणि नागपूर हेच सेंट्रलाइज ठिकाण असल्या कारणाने नागपूरला विमानाने वगैरे येऊन आपण इथे पोहोचू शकतो. ताडोबापेक्षा हे पेंच अभयारण्य नागपूरपासून जास्त जवळ आहे. इंडियन पिकॉक खूप छान एका दगडावर बसलेला होता. इंडियन पिकॉक तर सगळीकडेच पाहायला मिळतात, पण प्रत्येक ठिकाणी इंडियन पिकॉक पाहण्याची मजा काही वेगळीच असते. आमच्या सफारीत आतापर्यंत आम्हाला खूप चांगला अनुभव आला होता. थोड्या वेळाने आम्हाला हरणं पाहायला मिळाली, स्पॉटेड डिअर, जी आतापर्यंत पाहायला मिळाली नव्हती या सफारीमध्ये. तासाभरच झाला असावा. एका तासाभरामध्ये असे अनेक प्राणी आम्हाला या अभयारण्यामध्ये पाहायला मिळाले. स्पॉटेड डिअरची संख्या सुद्धा इथे खूप आहे आणि थोड्या वेळाने खूप छान दृश्य पाहायला मिळालं. एक माकड झाडाचा कोवळा पाला भक्षण करत होतं. हनुमान लंगूर आहे, कोवळा पाला भक्षण करते.
ते दृश्य आम्ही तिथे उभे राहून काही वेळ टिपलं. जंगलात केवळ वाघच नव्हे तर इतर प्राणी सुद्धा मोठ्या प्रमाणात असतात. वनस्पती असतात, पक्षी असतात. त्यांचं निरीक्षण करणं सुद्धा आणि त्यांच्याविषयी गाईडकडून समजून घेणं ही सुद्धा फार महत्वाची गोष्ट आहे. तरच खरं जंगल आपण अनुभवू शकतो. थोड्या वेळाने आम्ही अशा ठिकाणी पोहोचलो जिथे पेंच अभयारण्याचा महाराष्ट्र भाग आणि मध्य प्रदेश भाग समोरासमोर होते. हे पेंच अभयारण्य 2 राज्यांमध्ये पसरलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये. इथे ही बॉर्डर आहे. आमची जिप्सी जिथे उभी आहे तो आहे महाराष्ट्राचा भाग आणि समोर लाईटचे जे खांब आहेत त्याच्या पलीकडे जो आहे तो मध्य प्रदेशचा भाग. आणि हरणं तिथे होती, उभी होती, हरणं चालत होती तिथे. आणि महाराष्ट्रातून मध्य प्रदेशकडे जात होती. काही हरणं मध्य प्रदेशमधून महाराष्ट्राकडे येत होती. इथे यांना काही कुठलं बंधन नाहीये, सीमांचं बंधन नाही. आणि तसं भारतात कोणालाच नाहीये, इकडून तिकडे जाता येतं आपल्याला. तसंच हे स्पॉटेड डिअर इकडून तिकडे धावत होते. ज्यावेळी स्पॉटेड डिअर धावत असतात त्यावेळी थोडी एक शंका येते की प्रेडिएटर कुठला आहे का मागोमाग. कारण प्रेडिएटरच्यामुळं जास्त सावध होऊन हे धावत असतात. आणि ही माकडं पहा, हे सुद्धा महाराष्ट्रातून मध्य प्रदेशकडे जातानाची दृश्य आहेत. अतिशय सुंदर. एका माकडीने दुसऱ्या छोट्या बच्च्याला आपल्या पाठीवर घेतलेला आहे आणि अजून एक छोटा बच्चा त्याच्या मागून चालत आहे. खूप छान प्रकारे अशी दृश्य चित्रित केल्यानंतर आम्ही पुढे निघालो. इथल्या जैवविविधतेचा आम्हाला जागोजागी परिचय येत होता. आणि प्रत्येक ठिकाणी काही ना काही चांगलं पाहायला मिळत होतं. उन्हाळ्याचे दिवस असताना सुद्धा झाडे हिरवी होती. काही ठिकाणी शुष्कता असली तरी बरीचशी झाडं चांगल्या प्रकारे हिरवी होती. आणि आम्ही ज्या ठिकाणी आता थांबलो आहोत, गोप्रोने टिपलेलं हे चित्र आहे. आणि त्यानंतर मी आता कॅमेराने दाखवीन. इथे एक झाड आहे. झाडाच्या खोडावर एक होल आहे आणि त्या होलामध्ये किंवा त्याच्यामध्ये आपण ते एक पक्षी, स्टर्लिंग नावाचा पक्षी हा दिसतोय पहा. ही ढोल म्हणतो, झाडाला असलेली ढोल असते, त्या ढोलीमध्ये हा स्टर्लिंग पक्ष्यांचं पिल्लू असावं. आणि हा स्टर्लिंग मादी जी आहे ते त्याला काहीतरी खायला आणून देत आहे किंवा त्याचं संगोपन करताना दिसते. ते पिल्लू आम्हाला काही दिसलं नाही, पण ही केअर करणारी मादी स्टर्लिंग आम्हाला पाहायला मिळाली. थोड्याच वेळाने नर स्टर्लिंग तिथे आला आणि तो सुद्धा तिथे परत उडून गेला. घरट्याकडे थोडा वेळ रेंगाळला त्या ढोलीकडे. आणि ते कपल इथे पाहायला मिळते आपल्याला. आणि आपल्या बाळाची कशी काळजी घेत आहेत हे दृश्य आम्हाला पाहायला मिळत होतं. त्याचे छायाचित्र आम्हाला कॅमेऱ्याने टिपता आले. त्यानंतर तिथेच बाजूला हा इंडियन ओरियल होता. म्हणजे ह्या जंगलात
खूप पक्षी आहेत. प्राणी तर आहेतच, अरबीवरच प्राण्यांची संख्या तर खूपच आहे, पण त्याचबरोबर इथे पक्षी सुद्धा भरपूर आहेत. थोड्या वेळाने पुढे गेल्यानंतर आम्हाला हा GoPro मध्ये नीट दिसत नाहीये, इंडियन फाउल सुद्धा बघायला मिळाला. कॅमेऱ्यामधलं चित्रीकरण मी दाखवतोय तुम्हाला. इंडियन फाउल हा सुद्धा सगळीकडे दिसतो. म्हणजे ही कोणत्याही अर्थाने ड्राय सफारी नव्हती. सुरुवातीपासून शेवटपर्यंत काही ना काही आम्हाला पाहायलाच मिळत होतं. त्यामुळं खुर्सापार गेटमधून जर कोणाला सफारी करायची असेल तर निश्चितच त्यांना जंगलाचा अतिशय उत्तम अनुभव, अविस्मरणीय अनुभव येणार आहे. ज्यांना जायचं असेल तरी या खुर्सापार गेटमधून निश्चितच जायला काही हरकत नाही. थोड्या वेळाने आम्हाला हे इंडियन थिकनी पाहायला मिळाली. चिकनी हा पक्षी असा आहे की तो अंडी वगैरे खालीच घालतो, जमिनीवरच घालतो. जमिनीवरच तो पालापाचोळ्यामध्ये आपली अंडी घालतो, अंडी उबवतो आणि पिल्लांना जन्म देतो. हा आहे थिकनी, इंडियन थिकनी. हा आहे वुडपेकर, त्याला फेमबॅक आपण म्हणतो, गोल्डन फेमबॅक. आणि अशा प्रकारे आमची पहिली सफारी 9:30 वाजता पूर्ण झाली. या सफारीने आम्हाला खूप छान अविस्मरणीय अनुभव दिले आणि पहिलीच सफारी इतकी छान झाल्या कारणाने आमची उत्सुकता अजून आता शिगेला पोचली होती, कारण दुपारची सफारी सुद्धा आमची याच गेटमधून होणार होती.